संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. आज आपण मेहरुन्निसा दलवाई लिखित मी भरून पावले या पुस्तकाविषयी बोलूयात. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हामिद दलवाई यांनी 1970मध्ये केली आणि त्यानंतर अवघ्या 7 वर्षात त्यांची जीवनयात्रा समाप्त झाली. त्याआधी ते मराठा या वृत्तपत्रात काम करत होते, तसेच समाजसेवक म्हणून देखील काम करतच होते. तर त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम मेहरुन्निसा यांनी केलं. त्यांच्या पश्चात मेहरुन्निसा यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाचे कार्यही पुढे नेले. तर ह्या दाम्पत्याचं, समाजसेवी दाम्पत्याचं संपूर्ण आयुष्य, चळवळीचं योगदान आणि त्यांचे परस्परांमधील संबंध याविषयी मेहरुन्निसा यांनी खुलेपणाने आणि भरभरून लिहिलं आहे. मेहरुन्निसा ह्या मराठी भाषक नव्हेत. त्यांना मराठी येत नव्हतं, परंतु तरीही त्यांनी हे पुस्तक स्वतः आणि मराठीत लिहिलं आहे, हे त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत आवर्जून सांगितलं आहे. मेहरुन्निसा यांचं बालपण पुण्यात त्यांच्या आजोळी गेलं. शाळा संपली, कॉलेज अर्धवट राहिलं. त्या नोकरीसाठी मुंबईला आईवडिलांकडे जातात. खादी कमिशनमध्ये त्या नोकरी सुरू करतात आणि ही नोकरी त्यांनी 35 वर्ष चालू ठेवली. इथेच एका मैत्रिणीमार्फत त्यांची हामिद दलवाई यांच्याशी ओळख होते. त्याविषयी लिहिताना त्या म्हणतात, आपण एका मुलीला भेटायला चाललो आहोत. नीट नेटके जावे तर उलट फाटके कपडे, दाढी न केलेली अशा अवतारात ते मला प्रथम भेटले. पण त्यांचा प्रामाणिकपणा आणि फाटक्या शरीरयष्टीवर विशेष चमकणारे घारे डोळे यांनी मेहरुन्निसा प्रभावित होतात. पुढे यांचं या भेटी वाढतात आणि त्याचं लग्नात रूपांतर होतं. पण हा प्रवास इतका सहज सोपा नव्हता. घरात आईचा तापट स्वभाव, त्यात अहंकाराची भर पडलेली, त्यामुळे मेहरुन्निसांचा आईशी जास्त काही जवळीक नव्हती. मुस्लिम समाजात वावरल्यामुळे देखील मेहरुन्निसांवर बरेच दबाव होते आणि त्यामुळे त्या घाबरून राहत असत. त्यातून हामिद यांच्याकडे नोकरी नव्हती, त्यामुळे त्यांना पळून जाऊन लग्न करावे लागले. घर नसल्यामुळे हामिद यांच्यापाशी त्यांनी घरी सांगितलं नाही आणि लग्न झाल्यावरही त्या 15 दिवस माहेरीच राहत होत्या. शेवटी तात्पुरती घराची सोय झाली आणि मग त्या हळूहळू लॉन्ड्रीत कपडे देते असं करत करत घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर कायमस्वरूपी घर नसल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी राहावं लागलं आणि या काळात त्यांना काय काय झेलावं लागलं ते वाचताना अंगावर काटा येतो. हामिद यांचं संपूर्ण कुटुंब कोकणात गावाला. त्यांच्या वडिलांचा मोठा बारदाना, त्यामुळे या सर्वांना, वडिलांना देखील, म्हणजे हामिद यांचा संसार मेहरुन्निसा करत तर होत्याच, पण गावी त्यांच्या वडिलांनासुद्धा पैशाचं पाठबळ मेहरुन्निसा यांनी दिलं. केवळ पैशानीच नव्हे तर हामिद यांची सावत्र भावंडे मुंबईत आणून मेहरुन्निसा यांनी त्यांना सांभाळलं, त्यांना आयुष्यात उभं केलं. मेहरुन्निसा या दख्खनी मुस्लिम, त्यामुळे त्यांचे शिक्षण उर्दूत झालेले. मराठीचा त्यांना गंध नाही. उलट हामिद कोकणी मुस्लिम, अस्खलित मराठी बोलणारे आणि लिहिणारे, मराठीचा अभिमान बाळगणारे. मराठा या मराठीच्या वृत्तपत्रात काम करणारे. मुस्लिमांनी ते ज्या प्रांतात राहतात तेथली प्रादेशिक भाषा आपली मातृभाषा म्हणून स्वीकारावी ह्या मताचे हामिद. हामिद यांचा मित्रपरिवार खूप मोठा. मोठमोठे साहित्यिक पु ल देशपांडे, भाऊ उपाध्ये, वसंत बापट अशा अनेक प्रसिद्ध लेखकांचे उल्लेख यामुळे या पुस्तकात येतात. तर त्यांची राजकारणी लोकांमध्ये देखील चळवळीमुळे उठबस. त्यामध्ये शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, शरद पवार असे राजकारणी त्यांच्या बैठकीतले.
मेहरुन्निसा यांचं पुस्तक त्यांनी कुठलंही त्या आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे लिहिलं आहे असं म्हणता येईल. स्वतःच्या हातून झालेल्या चुका, माहेरच्या लोकांचे विक्षिप्तपण, भावाचे फाळणी झाल्यानंतर कराचीला निघून जाणे, वडील आई कराचीलाच निवर्तणे, सासरचं अस्वच्छ घर पण त्यातील लोकांचा प्रेमळपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जास्त भावतात. म्हणजे अस्वच्छ घरापेक्षा लोकांचा प्रेमळपणा हे त्यांना जास्त भावतं. हे सगळं वर्णन त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता लिहिलेलं आहे. पुस्तकात बरे वाईट दोन्ही अभिभाव मेहरुन्निसा यांनी समतोलपणे लिहिले आहेत. आणि त्यापैकी एक मला फार उल्लेखनीय वाटतो तो असा की त्यांचा सर्वात छोटा भाऊ कॅनडाला स्थायिक झाला होता. हमीद गेल्यावर तो एकदा यांना भेटायला येतो. तोपर्यंत हमीद आणि मेहरुन्निसा यांना कुर्ल्याला एक 350 स्क्वेअर फुटाचं लहानसं घर मिळालं होतं. त्यांचं हे इतकंसं लहान घर पाहून तो भाऊ नाक मुरडतो. मात्र त्यांना चायनीजच्या विविध वस्तू जसं फ्रीज, टी व्ही वगैरे मेहरुन्निसा घरात नसताना घेऊन येतो आणि त्यांच्या घरात ठेवतो. वर टिप्पणीही करतो की तुमचं स्टेटस आता वाढलं. त्यावर त्याला खडसावतात. माझ्या नवऱ्यासारखा एक तरी माणूस आपल्या खानदानात असेल तर दाखव. जेव्हा लोक म्हणतात बघा बघा हमीद दलवाईची बायको चालली आहे, ते माझं खरं स्टेटस, मेहरुन्निसा लिहितात. निरोप घेताना एअरपोर्टवर तो भाऊ त्यांना जवळ घेत म्हणतो, आपा आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. नंतरही हा भाऊ यांच्याकडे अधूनमधून येत जात राहतो. मेहरुन्निसा हमीद यांच्याविषयी लिहिताना काहीही हातचे राखून ठेवत नाहीत. त्यांचा काहीसा बेफिकीर स्वभाव, कफल्लक वृत्ती, निर्भय निडर स्वभाव, विनोदी स्वभावाने कठीणात कठीण प्रसंगांमधीलही ताण दूर करणे, अशा अनेक गोष्टी आणि त्यांच्या कथा, घटना या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. हमीद यांना मेहरुन्निसा यांचे मात्र प्रचंड कौतुक होते. अगदी मेहरू, तुझ्यामुळेच मी हे इतके काही करू शकलो असे ते वारंवार म्हणतात. एक प्रसंग अजून सांगते. मेहरुन्निसा यांनी लग्नानिमित्ताने हमीद यांना चांगले 4-5 जोड कपडे शिवले होते. त्याची आठवण त्या सांगतात. लग्नानंतर जेव्हा त्या दोघंजणं गावी गेले तेव्हा हमीद यांनी गावातल्या जवळजवळ सर्व लोकांना जमा केले आणि पेटीतले कपडे काढून त्याचे प्रदर्शन मांडल्यासारखे करून ज्याला त्याला, हे पहा मला मेहरूनी हे जोड शिवले असं सांगत सुटले. किती हा निरागस स्वभाव आहे. त्याला अहंकाराचा वारा शिवलेला नाही आहे असं मला तरी वाटतं. एक पुरुषी अहंकार इथे अजिबातच दिसत नाही आपल्याला. त्या दृष्टीने हे कपल, हे खरोखर त्यांचं कपलिंग चांगलं झालं होतं असं मला वाटतं. पुस्तकाचा बराचसा भाग हमीद यांच्या किडनी फेल झाल्यावर जे आजारपण त्यांना झालं त्यावर खर्च झाला आहे. समोर मरण अटळ आहे हे दिसत असतानाही हमीद यांची विनोद बुद्धी शाबूत होती. येणाऱ्या सर्वांना हसून खेळून त्यांचा ताण घालवणारे हमीद लोक गेल्यावर मात्र मेहरुन्निसा यांच्यावर प्रचंड चिडायचे. मात्र नंतर शांत झाल्यावर त्यांची क्षमाही मागायचे. तुझ्याशिवाय मला कोण समजून घेईल, तू माझी म्हणून मी तुझ्यावर रागावतो, हे शब्द डोळ्यात पाणी उभे करतात. मेहरुन्निसा त्यांच्या या वागण्याचं समर्थन अशा रीतीने करतात कारण हमीद यांच्यावर मोठ्या प्रमाणात जे काही औषधोपचार चालले होते त्यांनी त्यांचे शरीर एकदम थकून गेलं होतं. इतक्या जीवघेण्या उपचारांमुळे त्यांचा स्वभाव असा चिडचिडा होण्याची शक्यता आहे, हे आपणही समजू शकतो. येरवड्याच्या तुरुंगात फाशी सुनावलेला एक कैदी फिरोज दारूवाला शेवटी हमीद यांना किडनी देण्यास तयार होतो. त्यावेळच्या सर्व घडामोडीचे साध्यंत वर्णन या पुस्तकात येते. हमीद आणि मेहरुन्निसा फिरोज दारूवाला याच्या कुटुंबियांनाही भेटतात. हेही एक त्यांच्या
संवेदनशीलतेचे लक्षण म्हणून आपल्याला लक्षात येते. हमीद एक पब्लिक फिगर असल्यामुळे लोक वाटेल ते बोलत असत. त्याविषयी वाचताना त्यांच्या कुटुंबियांनी ते कसे सहन केले असेल हा विचार अंगावर काटा आणतो. उदाहरणच द्यायचं झालं तर या फिरोज दारूवालाने 3-4 खून केले होते म्हणून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याची किडनी घेतल्यावर हमीद पण खुनी होणार का असे जीव घेणे विनोद लोकांनी केले. याविषयी मेहरुन्निसा लिहितात, हमीद यांचे ऑपरेशन झाल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये असण्याच्या काळात शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई यांनी त्यांना प्रचंड मदत केली. त्यांना राहायला आपल्या घरात जागा तर दिलीच, पण दोघेही जातीने या दोघांवर लक्ष ठेवून होते. केवळ हमीदच नाही तर मेहरुन्निसा यांनीसुद्धा नीट खाल्लं आहे नाही यावर ते दोघेही, विशेषतः प्रतिभाताई जास्त लक्ष ठेवून होत्या. याबद्दल मेहरुन्निसा यांनी सविस्तर लिहिलं आहे. हमीद आता जाणार हे दिसत असताना हमीद यांच्या भावना तसंच मेहरुन्निसा यांच्या भावना याबद्दल लेखिकेनं लिहिलं आहे. मेहरुन्निसा यांना हे सगळं शब्दात मांडणं सोपं गेलं नसणार. खूप भरून आलं वाचताना. काही कट्टर अंधधर्मीय लोकांनी त्यांना निनावी पत्र लिहून अशा वेळेसही बददुवा दिल्या. हमीद यांनी एक मृत्यूपत्र केलं होतं आणि त्यात त्यांनी त्यांना स्वतःला जाळावं मृत्यूपश्चात असं लिहिलं होतं. मात्र प्रत्यक्षात ते गेल्यावर काही लोकांनी याच्यावर रान उठवलं. त्यांना हिंदू म्हणून संबोधलं. मेहरुन्निसा मात्र यावर ठाम होते आणि त्यांनी एक भूमिका घेतली. मग सरकारच्या बंदोबस्तात हमीद यांना अग्नी दिला गेला. मोठ्या अवकाशानंतर मग त्यांनी हमीद यांची जागा घेण्याचं ठरवलं. मात्र येथेही काही फुलं अंथरली नव्हती. पण एकेकाळच्या घाबरून दबून असणाऱ्या मेहरुन्निसा आता निर्भीड निडर झाल्या होत्या. ह्या पुढच्या भागात त्यांनी चालवलेलं कार्य, मुस्लिम स्त्रियांची स्थिती, संपूर्ण भारतात यावर त्यांनी भरविलेल्या परिषदा, शहाबानू आणि इतर मुस्लिम स्त्रियांचे किंवा मुस्लिम समाजाचे विषय ह्यासाठी काढलेले मोर्चे ह्याविषयी त्यांनी लिहिलं आहे. यात अनेकदा त्यांच्यावर मुस्लिम समाजाकडूनच जीवावर बेतणारे हल्ले झाले, तर तथाकथित उच्च शिक्षित मुस्लिम स्त्रिया आणि पुरुष दोघांकडून टीकाही झाली. आपल्याला एका वर्तुळात राहायची सवय झालेली असते. आपल्या पलीकडे काही जग आहे याचं भान सहसा आपल्याला नसतं. त्याचवेळी दुसऱ्या जगात काय चाललेलं आहे याची उत्सुकता मात्र आपल्याला असते. या पुस्तकातून मुस्लिम समाज, त्यांचं त्या काळातलं जगणं, तिथल्या स्त्रियांची स्थिती हे सगळं वाचलं की लक्षात येतं की अरे, गेल्या शतकात आपल्या हिंदू धर्मातही साधारण हीच स्थिती होती आणि अजूनही काही ठिकाणी ती तशीच आहे. हमीद काय किंवा मेहरुन्निसा दलवाई काय, समाजाविषयी धर्माच्या अनुषंगाने त्यांचा विचार वाचण्यासारखा आहे. मुस्लिम समाजातील त्यांचे कार्य त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्मरून केले आहे हे लक्षात येते. आणि त्यामुळेच हमीद यांनी आधी इंडियन सेक्युलर सोसायटीतून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने मग मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांना अधिक आयुष्य हवं होतं ते समाजासाठी. ते मिळालं असतं तर बरं झालं असतं आणि ही चळवळ कुठे गेली असती पुढे, ह्याबद्दलची खंत मेहरुन्निसा यांना वाटते. मेहरुन्निसा यांचं एक वाक्य मनाला चटका लावून जातं. त्यानं मी शेवट करते. समाजसुधारकांच्या मागे समाज कधीच नसतो हे फक्त आम्हालाच माहीत होतं. त्या लिहितात आणि हे खरोखर किती सत्य आहे हे आपण आजवरची जी काही समाजसुधारक मंडळी पाहतो, त्यांच्या नशिबी आलेलं अगदी पार मृत्यूपर्यंतचं वास्तव पाहतो, भयानक वास्तव पाहतो आणि मन सुन्न होतं. इथेच थांबते. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात एका नवीन पुस्तकाच्या निमित्ताने.